एवढं भारी भारी प्रकार मी बनवते, तुम्ही बघताय सुद्धा. तरी माझी मुलगी मला म्हणते बघा तू वेगळं काय बनवतच नाहीस. आता काय बोलायचं सांगा. तर ब्रेड होते माझ्याकडं आणि उकडलेले बटाटे सुद्धा होते. म्हटलं याचंच काहीतरी की नाही वेगळं तिला काहीतरी बनवून द्यावं. तर काय करायचं बघा, उकडलेले बटाटे असे मॅश करायचे, त्याच्यात मग की नाही तिखट, मीठ, धना पावडर, गरम मसाला, चाट मसाला, मिरचीचे तुकडे, उभा चिरलेला भरपूर कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस वगैरे वगैरे हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करायचं. बटाट्याचा मसाला आहे की नाही तो आपला बघा इथं तयार झालाय. आता बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यात तांदळाचं पीठ घालायचं, हळद, तिखट, मीठ, धना पावडर, भरपूर पांढरे तीळ, कोथिंबीर घालायची आणि पाणी घालून का नाही भजीचं पीठ कसं बघा आपण तयार करतो तसं पीठ आपल्याला इथं तयार करायचं आहे. आता ब्रेड घ्यायचं आणि ब्रेडला की नाही बटाट्याचा मसाला जो आपण तयार केलाय बघा तो लावायचा, वरून मस्त असं भरपूर सारं चीज बीज किसायचं, वरून त्याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवायचा आणि उभा असं व्हिडिओ जसं दिसतंय की नाही बघा तसं कट करायचं, नाहीतर मग असं पॉकेटसारखं की नाही छोटं छोटं जरी कट केलं बघा तरी चालतंय. आता बेसनच्या पिठात की नाही हे घोळवून घ्यायचं आणि मस्त खमंग असे बघा तळून घ्यायचे आहेत. आता याला काय नाव द्यायचं हे मला काय सुचे ना, तुम्हीच सांगा. एक नंबर हे लागतंय बघा. तर ब्रेडचं सँडविच तर आपण नेहमीच करतो, याच्यात चीज असल्यामुळे तर काही विषयच नाही. पोरं अगदी बघा तुटून पडतात. माझ्या मुलीला तर हे खूप आवडलं. तर माझ्याकडं ऑडी निरपची ही स्नॅक बॅग होती बघा, त्याच्यात काही भरून की नाही हे मी माझ्या भाचीला सुद्धा पाठवून दिलंय. नक्की या पद्धतीने एकदा करून बघा आणि जाता जाता का नाही तेवढं सबस्क्राईब करा.